माझ्या गावात एक राव राहत होता. त्याचं नाव प्रकाश होतं, पण त्याच्या घरी मात्र काळाकुट्ट अंधार होता. प्रकाश स्वभावानं मनमिळाऊ आणि पांडुरंग भक्त होता. त्याची बाया त्याला बोटावर नाचवणारी भिंगरी होती. ती फक्त प्रकाशच्या नावाचा कुंकू लावणारी, पदर भरून घेणारी, तोंड भरून बोलणारी, वडीलधारं माणूस दिसलं का पायातलं पायतान हातात घेणारी आणि गोड गुलाबीनं मजुराकडनं काम करून घेणारी बाया. महादू हा पोरका अंगापिंडानं थट्टाकट्टा आणि गोरा गोमटा होता. खाल्ल्या भाकरीचा धनी होता. वाणीचा मधुर आणि मनाचा निर्मळ. हा भोलानाथ तिचा धनी होता. दिवसा काळ्या आईची तर रात्रीला प्रकाशच्या बायकोची मन लावून मशागत करायचा. प्रकाशच्या कळीत सोनं पेकवायचा. भूतावानी रात्री बेरात्री मळ्याला पोटभर पाणी पाजवायचा. तो अनाथ असल्यामुळं प्रकाशच्या घरी वेडबिगारावानी राबायचा. त्याच्यावर निर्मला, प्रकाशची बाया, जीव ओवाळून टाकली होती. त्याच्या सुखदुःखात बायकोवानी सामील झाली होती. अशी ती इमानदार बापाची इमानदार लेक होती. महादू दानशूर होता. गाबोळ्या पापया आल्या गेल्या पोरांना दे. मळ्यातला ऊस लाकूड मोडल्यावानी मोडून वाटसरूच्या हातावर ठेवी. गुर्राखी मुलांवर त्याचं भयंकर प्रेम होतं. मधमाशी फुलाभोवती पिंगा घालावी तशी पोरं जांबाच्या हंगामात मळ्याभोवती हिंडत तेव्हा तो त्यांना खुणवायचा. पोरं ढोरं सोडून मळ्यात यायची. भड्या झाड चढावा तसा तो झाडावर चढायचा आणि जांब तोडून पोरांना मोठ्या भक्तिभावानं द्यायचा. पोरं जांब मिळाली की मळ्यातनं धूम ठोकायची. तर काही पोरं जांबावर ताव मारून महादूला काम करू लागायचे. तेव्हा तो छाती फुगून म्हणायचा, फळं माणसांना खाण्यासाठीच देवानं दिलेत. देवाचं देणं तिथं काय उणं. ऊस लावणं म्हणजे यज्ञ करणं, म्हणून माणसानं माणसाला दान करीत जावं, असं महादू मोठ्या स्नेहानं म्हणे. तो शेकडो ऊस लोकांना देऊनही शेकडो गोळाच्या बेळी व्हायच्या. हजारो जाबर हजारो रुपये निर्मलाबाईंना देऊन जायचे. महादू काळ्या आईत त्याचा चिमुकला जीव ओतून रक्ताचं पाणी करायचा. सर्व पैसा धेला तो निर्मलाबाईच्या हवाली करायचा. त्याला पैशाचा मोह अजिबात नसायचा. कागद आणि नोट तो सारखंच समजायचा. असा तो साधू आणि महादू मांगवाड्यात येऊन म्हणला, पिरुदा, माईला नेऊन सनी मळ्यात 8 रोज काम आहे, येतोस का? महादू, तुझ्या हातात काय मातीचा पेंड आहे काय रे? निर्मलाबाईला पुसून आला का बोल? पिरुदा, पुसून आला. ये, 5 एकर मळा नांगरायचा आहे. मिरूक सरला का त्यात ऊस लावायचा आहे. तू नांगोर हाण, मी काशा येचून हुंबळे करतो. काशा थोड्या सुकल्या का त्यांना लावतो आग. कामाला येतो का सांग? अरे येतो की. किती रोज काम आहे ते खरं सांग. आधीच तर सांगितलं तुला 8 रोज काम आहे म्हणून. 10 रुपये उचल पाहिजे म्हणून निर्मलाबाईला सांगतो का बोल? सांगतो. कुठं जाऊ नको, पळत जाऊन पळत मांगोड्यात येतो. असं म्हणून अर्धवेडा आणि भडाभडा महादू वाड्यात गेला. पैसे घेऊन मागवाड्यात आला. बापूच्या हातावर 10 रुपये ठेवून बडबडला, पिरुदा, मी बैल घेऊन मळ्यात चालव, तू माझ्या मागच येऊ. महादू, जाय रे, धन्यापरीस तुलाच लय काळजी रे. पिरुदा, माईला नेऊसनी तसं म्हणू नये. ज्याचं मीठ खावावं त्याचं नीट करावं. चिलीम तोंड्याचं अजिबात ध्यान नाही. फुकट खाते, पांडुरंगाचे गुण गाते. रावाचं मीठ घेऊन त्याचं नीट करणारा महादू मांगवाड्यातून वाड्यात गेला. भाकरीचा तुकडा पोटात टाकून मळ्याची वाट धरला. बापू म्हणाला, आज मंगळवार आहे. दोघं मायले कोंबरीला जाऊन 2 नाईकलं आणि 2 आंगडे घेऊन दिवसा आधी घरी या. माय हसत हसत बरं म्हणाली. दिवस 2-3 कासरे वर चढला होता. नरम धरणी मायला गरम करत होता. मिरूग 4-5 रोज पुरं होता. पावसानं जमीन सडकून काढल्यामुळं शेतकऱ्याची एकच धांदाल उडाली होती. कष्टकरीत तोंड बोलल्या मजुरी मागत होते. राव तोंड बारीक करून देत होते. शिवे हासडत होते. येळ पडली बक्का आणि गाढवाला म्हणावं लागते काक्का. मांग महार डोकरावानी माजले. तोंड बोलल्या रोज घेतात. अंगत कोळ्यावानी काम करून राजावानी घरी येतात. राव मरो का वाचो त्याईच्या काय बंबुरेला खबर. हालो मालो आणि दिवस घालो असं त्याईचं काम. दिख नाही त्याला मान भाऊ चांगला. त्यामुळे राव मागवाड्यात येत आणि मांगा महाराच्या वाढलेल्या दाढीला हात लावत. राव
अमरवेलावानी मांग महाराच्या घामावर जगत, हाडं कूट होईपर्यंत त्यांच्याकडून काम करून घेत, त्यांचं शोषण करून गब्बर होऊन त्यांना जोडात तुटेपर्यंत बेसुमार हाणत, वाकडं तिकडं बोलून त्यांचा पाण उतारा करत. बापू मात्र या तापट आणि कपटी जातीच्या सावलीतसुद्धा उभा राहायचा नाही. काम पडलं तरच त्यांच्या बाटक्या सावलीत उभा राहील म्हणून त्याला गावचे राव आतल्या गाठीचा आणि पोटात गोडा ठेवून वागणारा माणूस म्हणून हिणवत. मी नि माय दिवस मावळण्यापूर्वी घरी आलो. आयते कपडे खोगीरावानी देहावर चढून प्रकाशच्या मळ्यात गेलो तेव्हा बापू नांगर हाकत होता. हऱ्या नाऱ्या चलर बापू असं तोंड भरून बैलांना म्हणत होता. महादू बाईवानी कुंद्याच्या आणि हराळीच्या सालमाच्या दोरीवानी काशा वेचत होता. ओल्या सुक्या काशा एकत्र करून फुकत होता. धूर मळ्यावर तरंगत होता. फरिद्याचा थोरला भाऊ माऊल्या रावांच्या मळ्यात डबकं घालून लोहरं आणि तित्रं पारद्यावानी धारायचा. माऊल्या म्हणजे रक्ताला सोकलेला आणि डोळ्यात ठिणगे असलेला माणूस. चुकलेली गुरं ढोरण वासरं चोरून आणून त्यांच्या मानेवर रामपुरी सुरी फिरवून त्याचं ताजं घोळं तांबडं मांस गिधाडावानी घशाआड करायचा. खाऊन उरलेला मांस त्याच्या भावकीला आवण्याचं पावण्या विकून गंडे जमवायचा. हा त्याचा जीव घेणा धंदा फरिद्याला पसंत नव्हता म्हणून तो माऊल्याच्या कापर थोबाडाकडं बघतसुद्धा नव्हता. माऊल्या महिन्यातून एकदा तरी रावांचा बेतुका मार खायचा, तरी नाकावर बोट ठेवून गावात फिरायचा. प्रकाशच्या कोवळ्यालंच केळीतनं मी बापूकडं जात होतो तेव्हा मला माऊल्याचं पिंजऱ्यावानी डबकं नजरेला पडलं. निरगुडीच्या, लेंडीच्या आणि लोखडीच्या फोकांच्या डबक्यात 50 लोहरन तित्र जाळ्यात पारवा अडकावीत तशी अडकले होते. ती धरणीमायची निरागस लेकरं डोळ्यात जीव आणून माझ्याकडे टक लावून बघत होते. वाचा असती ना तर आम्हाला बाहेर काढा म्हणले असते. भीतीनं लोहाराच्या भात्यावानी लप लप करीत होते. आम्हाला मुक्त करावं अशी जबरदस्त आरोळी आणि हाळी माझ्या कानावर आदळली असा मला भास झाला. मला त्या मुख्य जीवाची दया आली. मी ते फाशीचा फंदा हातात घेऊन भरकन भिरकावलो तेव्हा धावपट्टीवरनं विमानं उडावी तशी ती भुरक्या रंगाची पाखरं माळात पासार झाली. माझा आनंद द्विगुणित झाला. तेव्हा रबरी चामड्याचा माऊल्या तारसावानी कोपणावरनं उड्या मारून माळ्यात आला. त्यानं मला न विचारता न पुसता 4-5 लाथा माझ्या कमरेत घातला. मी बापूचं नाव घेऊन दाय मोकलून रडत होतो. माझा जीव घेणा आवाज ऐकून बापून महादू हातात बेरडावानी कुऱ्हाड घेऊन माझ्याकडं पळत आले. माऊल्या मला जोडपून माझ्याजवळ बेडरपणे उभा होता. बापूंनी त्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मरेपर्यंत हाणला. बापूचं बघून महादूही त्याला ढोराला मारल्यावानी जोडपून काढला. उपरवाले मेरको बचाव असं म्हणत माऊल्या आसू ढाळत होता. अवकाळी ढग गरजावा तसा महादू गरजला. तेरे को मैं उपरच भेज देता. खाटके, तू नेमत्यान जाणत्या लेकराला मारला. तुझ्या जेरूचा लंगा फाडून भंगा केला. लांड्यान भांडे उद्या माझ्या मळ्यात आला की हलाल करतो बघ तुला. बापू मेणाहून मऊ आणि लोखंडाहून कठीण माणूस. लोहरं तित्र न धरणारा, देव न मानणारा, मर्यादा पुरुषोत्तम माणूस म्हणून त्यांनी बोलायला आरंभ केला. माऊल्या, माणसानं मुक्याचा जीव घेऊ नवं. मी एक गोष्ट सांगतो तुला, कान देऊन आणि ध्यान देऊन ऐक. मी सांगणार आहे ती गोष्ट पुराणातली नाही का कुराणातली नाही म्हणून एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडू नको. दौलत नेमता होता तरी बी 1-2 वर्षाचं आसन. आपल्याकडं कोरडा दुकळ पाडला होता म्हणून आम्ही सारे निजामाबादला पोट भरायला गेलतो. आपल्याकडला एक तुझ्यावाने कापर माणूस रिक्षा वाढत होता. जसं बैल गाडी वाढतात का नाही तसं. असल अर्ध्या अधिक याचा खूप इतर. त्याच्या रिक्षात वैर्याला देखून अशी बाई बसली होती. तिच्या संग दिसट लागल इतकं देखणं पोरगं बी होतं. ती माऊली म्हणजे कुबेराची सूनच. ती त्याच्या इखारी नजरेत बिरली. ती कुठली होती कोणास ठाव. रिक्षावाल्यानं तिला तिच्या घरी नेऊन सोडलाच नाही. जिथं माणसाचा थारा वारा नाही तिथं सोडला तिला. त्यानं त्या सोन्याच्या अंगावरलं सगळं सोनं नाणं काढून बगल खिशात ठेवला. उन्हाळ्याचे भयानक वसान दिवस होते. त्या वर्षी लई म्हणता लई ऊन होतं. वाळूच्या लाह्या वाहत्यात का काय असं वाटत होतं. दुनियेला उजेड देणारा दिवस नुकताच त्याच्या मायकुशीत दडला होता.
त्या निर्जन वनात एक हिर होती. त्या वनवाशानं मायलेकाला हिरीत लोटलं आणि रिक्षात बसून पसार झाला. ती हिर कोरडी नव्हती, तिच्यात बराबर उर्रा इतकं पाणी होतं, म्हणून मरणाच्या जबड्यातनं दोघं मायलेक सही सलामत साठाकले. आयतवार होता त्या रोजी, मला काम लागलं नव्हतं, म्हणून मी लाकूड भाटा आणायला हातात शेवटलेली कुऱ्हाड घेऊन जात होतो. तर ते कापर आणि नरकाचं खापर, ती बाई आणि तिचं सोनं मेलं आहे का जिततं आहे म्हणून बघायला आलतं. बघते तर काय दोन्ही बी जीव जिते. त्या आरबागड्याचं माझ्याकडं थोडं बी ध्यान नव्हतं. ते अवकाळी बेनं त्याच्याच धुंदीत होतं. हिरीजवळ 1 किलोची शीळ होती. त्यानं तिला उचलून बाईवर घालणार तेव्हा काय करामत झाली ठाव आहे का तुला? नाही, माऊल्या मान तिरपी करत म्हणला. माऊल्या, त्या शिळखाली होता नागराज. त्यांनी त्याचा पाय फोडला आणि धोंडा त्याच्या पायावर पाडला. हा म्हणता तो कापर झेंडू फुटून धरणीवर कोसळला आणि त्याच्या कोडीतला आत्मराज कुठंतरी दूर निघून गेला. तो नागराज त्याचं काम करून वनात साठाकला. हिरीतून आवाज आला म्हणून मी हिरीत वाकून बघलो तर काय, दोघं मायलेक पाण्यात उभे. मला दया आली, मी त्या वर काढला. त्या माऊलीनं तर माझे पाय धरली, म्हणायला लागली, भाईसाहब आपने हमको बचाया, आपका भला होएगा. ये मरे हुए आदमी ने हमको कुएं में फेंक दिया था, मेरे हजारों रुपए के गहने लेकर भाग गया था. ये चोर मरा कैसा है? भाई, या आदमीला सरप ने काटा, झेंडू फुट के उसका निकल गया काटा. हाँ मानुस तुम्हारे डोसके पर धोंडा डालने वाला था, अच्छा हुआ सरप ने तुमको बचाया. ठीक हुआ यह आदमी चला गया, लेकिन उसने मेरे गहने ले गया, मैं कैसे करूँ? बाई तो घर को भाग. गहने बहिने काय म्हणतात त्याला, ते गेले चुलीत. तसा माऊल्या, तुला आज नाही तर उद्या नागराज कडाडून चावल आणि तू बी त्या माणसावाने वास घेत जाशील. तू लय वडगुळ आणि कोगुळ आहे रे. ढोरं वासरं लवरण तित्र धरून कापून खातो. अरे आपल्या पायात काटा घुसला तर आपला जीव वर खाली होते. तू त्याईच्या मानावर रामपुरी सुरी फिरवतोस तेव्हा त्याचा जीव काय म्हणत असन. म्हणून तुझ्या संसाराचं वानेर झालंय, पुढं तर लय होईल. माऊल्या दावल्यानं त्याचं काम केलं म्हणून मुक्या जीवाला जीवदान मिळालं. मारनेवाल्या परीस तारनेवाला मोठा असतो. तू हे बहे खाटका. पिर्यादा अल्लाह को कुर्बानीच प्यारी रहती, तेरे को मालूम है क्या? ढोरा गाडवा पुढं वाचली घेताना कायचा गोंधळ बर्रा होता. असं काम आहे बाबा तुझं. महादू ढोरा मोरांना जीव लावणारा माणूस. वादळानं लेंडीची फोक थरथरावी तसा तो थरथर कापला आणि एक खैचून काळजाच्या देठापासून जबरदस्त शिवी हासाडला. म्हणला, खाटका, यापुढं जर मळ्यात पाय ठेवलं तर तुझा पाय का आपण कुत्र्यापुढं टाकतो. कडू कारल्या, तुझ्या परीस मांग महार निर्मळ राहत्यात रे. त्याईचे पायी धुवून पाणी पी, तवा कुठं अकाल येईन तुला. गावचे रावले मात्र गमनी. मुसलमान पाण्याला आणि अन्नाला जर हात लागला तर त्याईचं आणपाणी बाटत नाही. रावाच्या आडाचं पाणी मुसलमान सागोती खाऊन भरतात. मांगा महाराचा आडाला हात लागला तर त्याईचं आड बाटते वय. निळा सावळा होते काय? मांगा महारानं जर पाराला हात लावला तर त्याईचा मारुती बाटून ढवळा पिवळा होते. मुसलमान सारं करून सवरून महादेवाच्या पारावर बसून बोलतात तेव्हा त्याईचा महादेव बाटत नाही वय. हे काय बी नवं, सारा कौशलपणा वय. तुझ्या जिरूचं टोळ फोडून तेल कालं कंडाळीच्या मावल्या. काय बघलास माझ्याकडं? वतूस का नाही माळायच्या बाहेर बोल. महादूचं महाकाय रूप बघून माऊल्या लांडग्यावानी कोपावरनं उडी मारून पाशार झाला. सूर्यदेव चालून चालून थकल्यामुळं तोही माळाआड गडप झाला. तेव्हा बापूनं आऊ सोडून झुपणं बैल घेऊन रावाच्या वाड्यात सोडून घरी आला. ढोरावानी पोरांचा ढोर मार खाऊन माऊल्याच्या लाताबुक्या झेलून शेलगावच्या शाळेचा निरोप घेऊन मुदखेडच्या शाळेत बापूनं माझं नाव दाखल केलं. म्हणून मी मुदखेड ते राजवाडी अनवाणी मळणीच्या बैलावानी धोपट वाटेनं येणं जाणं करत होतो. तेव्हा माझ्या सपाट पायात गाढव काटे, हिवरणचेन बाबळ्याचे आणीदार काटे,
पायात मोळा घुसावा तसं घुसत. गाढव काटे पांढरे असल्यामुळं पायात मुक्काम करत. 4-8 रोज झाले की पायात घर करून बसत. थकले भागले की खेकड्यावानी खळबळान वळवळ करत. वळवळ करून काटाळले की खुरपं करून सुरक्षित राहत. खड्यावान गोट्यावर पाय पडला का डोळ्यात खळखळून पाणीच उभं राहायचं. ठेच लागल्यावर माणूस खाली बसावा तसा खाली बसायचो. डोळ्यात उभं राहिलेलं पाणी मी माझ्या कुडतेच्या पालवानं पुसायचो. हेकोळणीच्या काट्याने खुरपं जेवण झाल्यावर माणूस दातं कोरावा तसा कोरायचो. पालकन मांडी मारून माणूस बसावा तसं ते माझ्या पायात बसायचे. मग मी काळीज हातात घेऊन लांगडा माणूस डग मारावा तसा डग मारत शाळा जवळ करायचो. जनगण मन झालं का मस्तपैकी वर्गात जाऊन बसायचो. शाळा सुटला का आजीचं घर जवळ करायचो. कोर कुटका खायचो, जमिनीवर आडवा व्हायचो. 4-5 महिने गोल झाले. फाल्गुनाचा शेवटचा आठवडा होता. माझा आणि आजीचं कडाडून भांडण झालं. ती नेहमी असं कर तसं कर म्हणून माझ्या मागं टुमणं लावायची. अभ्यासात अडथळा आणायची. तोंडाला येईन ते शिव्या हसडायची. फुकट खाऊ आणि मान भाऊ जिभीला आट देऊन म्हणायची. म्हणून मी माझा अवसान पानाला लावून जागाडलो. उपाशी शाळेची वाट धरलो. माझं मन शाळेत नव्हतं. ते कुठंतरी भाकरीच्या शोधात चुडबुडक्यावानी भटकत होतं. तास होता मराठीचा. शिक्षण श्रावणबाळाचा धडा शिकवत होते. आम्हा गावठी मुलांना धडा चांगल्या प्रकारे समजावा म्हणून अनेक उदाहरणं देऊन स्पष्ट करत होते. मुलांनो, श्रावणाने त्याच्या आंधळ्या मायबापाची तन मन धनानं सेवा केली तसं तुम्ही पण तुमच्या मायबापाची सेवा करून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हा. तुमचे माझे सगळ्यांचे मायबाप थकले खंगले की ते मुलांवर आणि सुनांवर चिडतात, भडकतात, रुसतात. म्हणून तुम्ही त्यांच्यावर चिडू नका की भांडू नका. लहान मुलात आणि थकलेल्या माणसात फरक नसतो. भूक लागली की मुलं रडतात. भूक लागली की म्हातारे माणसं चिडतात, तोंडाचा पट्टा सोडतात. म्हणून तुम्ही त्यांच्यावर संतापू नका. त्यांचं मन दुखेल दुभंगेल असं त्यांच्याशी वागू नका. तुम्ही जे खाता तेच त्यांना वेळेवर द्या. आईवडील हे खरे विठ्ठल रुक्माई आहेत. त्यांना विसरू नका. त्यांचे श्रावण बाळ व्हा. अरे बाबा, काय आणि कसं सांगू तुम्हाला. तुमच्या चांबड्याच्या वाहना करून त्यांच्या पायात घातल्या तरीही त्यांच्या उपकारांची परतफेड तुम्हाला करता नाही येणार. त्यांना खायला घाला, त्यांचा आत्मराज शांत करा, हे माझं ठाम मत आहे. आता खाण्यापिण्याचं शिक्षकांनी सारखंच नाव काढलं त्यामुळं माझी सुप्त भूक भडकली. भूक असह्य झाल्यामुळं मला तरारून घाम आला. कडकडून जांभळी आली. देहात लवचिकता निर्माण झाली. वर्गात मुलामुलींनी जांभळी दिली का ते शिक्षक 4-5 शिव्या हसडून वर्गातनं हाकलून देत, त्याचा पान उतारा करत. म्हणून पोरं जांभळी दाबत. शिक्षक तेव्हा रंगात डोंबले होते. जांभळे देऊन मी त्यांच्या रंगाचा भंग केलो म्हणून त्यांनी शिव्या हसडायला सुरुवात केली. चोरा, नालाच्या जोड्यानं हाणलं पाहिजे तुला. मारून मुडदा पाडला पाहिजे तुझा. गाढवाच्या लेंड्या खाऊन आलास का रे? अस्वल तोंडे, वर्गाच्या बाहेर हो. चढेवानी तोंड वाचत बसू नको. उद्या वर्गात तोंड वाचला का तुझ्या तोंडात म्हशीचा पावटाच टाकतो. रावांच्या हुकमाचं पालन करायची सवय असल्यामुळं मी शिक्षकांच्या हुकमाचं उल्लंघन केलो नाही. त्यांना वाईट वाटेल, त्यांचं मन दुखेल अशी कृती केलो नाही. एकलव्यानं द्रोणाच्या आश्रमातून बाण भातोडं घेऊन निघावा तसा मी दप्तर घेऊन घरचा रस्ता धरलो. राजवाडी मुदखेडच्यामध्ये आंबराई आहे. फाल्गुनात टोळगोट्यावानी प्रत्येक आंब्याच्या झाडाला आंबे आले होते. ते माझ्याकडं एकटक बघून हसत होते. आमचा मासला घे खुनवत होते. त्या हिरव्यागार आंब्याच्या झाडावर वांद्रं या फांद्यावरनं त्या फांद्यावर उड्या मारत आपला आनंद लुटत होते. सृष्टीच्या चमकदार आणि मजेदार कुशीत राहून आपलं मंगल जीवन जगत होते. त्यांनी माझ्यासाठी 4-5 आंबे ढासळून खाली भिरकवले होते. मी त्यांचे उष्टे आंबे भूक लागल्यामुळं घाशाआड करत होतो. 2-3 आंबे मी पोटात टाकले तेव्हा माझे दात आंबले, पण तेव्हा कुठं माझ्या देहात थोडीफार होईना शक्ती निर्माण झाली. लहानपणी मी थोडा नाही बराच खोडकर भांडखोर बंडखोर होतो. म्हणून पोरं मला चांगले बदडायचे, लाथाडायचे, गाल गोचायचे. तर काही माईचे लाल थोबाड शेकायचे, तर काही पोरं जिथं चिमटा घ्यायला नको तिथं घ्यायचे. ते रिंग मास्टर आणि मी त्यांचा विदूषक होतो. त्यांना मजा वाटायची, मला सजा वाटायची. धुरानं जीव गुदमरावा तसं पोरं दिसले की मी गुदमरायचो.
थोडी भूक लागल्यामुळं मी त्या वांद्रावर दगड फेकत होतो. गुल्लेरातून दगड निष्ठावा तसा माझ्या हातनं दगडाचा पाऊस आंब्याच्या झाडावर कोसळत होता. वांद्रं चतुर पण माणसावानी फितूर नसल्यामुळं ते माझे दगड गुलचे देऊन चुकवायचे. माझं दगड मारणं चालूच. मी त्यांना दगड का मारत होतो? ती काय माझी आमराई होती का? वांद्राने माझं कुठचं नुकसान केलं तर मग मी त्यांना का खाजवत होतो? कशापायी त्रास देत होतो? आंब्याच्या झाडावर नुसते वानर नव्हते, त्यांचे बछडे त्यांच्या अवतीभोवती लपंडाव खेळून होते आणि खेळून दमले की त्यांच्या मायाच्या उर्राशी जाऊन झोपत होते. त्या मुक्तपणे खेळणाऱ्या आणि खिदळणाऱ्या एका मासाच्या गोळ्याला माझा दगड वर्मी लागला. ते चिमुरडं बोहळ येऊन धरणीवर पडलं. मग काय विचारता? अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी ते संघटित झाले, खाली उतरले. माझ्यासमोर भाड्यानं पळत जाऊन जुळजुळ वाहणाऱ्या मुत्रीचं पाणी आणून त्याच्या तोंडातलं पाणी चिमुरड्याच्या तोंडात ओतले. पाणी पोटात पडल्यावर केळीच्या पानावानी कोमल चिमुरडं चेंडू उडावा तसं टना 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 उड्या मारायला लागलं. तेव्हा त्यांना हायसं वाटलं. त्यांनी त्यांचं बछडं घेतलं कुशीत आणि मला बाडवायला सुरुवात केली. माणसाने माणसाचं थोबाड शेकावं तसं त्यांनी माझ्या थोबाडावर हालणं लावलं. ते जंगली मारामुळं माझं पोलादी अंग तिंबलेल्या कणकीवानी बिलबिल झालं. मी टाहो फोडला, आंब्याचं बन डोक्यावर घेतलं, त्यामुळं अधिकच ते चिडले. पुन्हा त्यांनी मालकांना हलगटाला बदडावं तसं मला बादाडला. त्यांनी कसून अन्यायाचा प्रतिकार केला. भीमबाबाचा गुरुमंत्र त्यांनी अंमलात आणला. अट्टल गुन्हेगाराला खाकीवाल्याने जोडपावं तसा त्यांनी माझा देह फोडून काढला. मी पण लढत लढत रडत होतो. त्यांचा मार चुकवायचा प्रयत्न करत होतो पण व्यर्थ. मार खाऊन मी सुरईतल्या पाण्यावानी थंड झालो. धन्यानं सालदाराला मारल्यावर तो आसवट टिपावा तसा मी आसू ढाळत होतो. एक वाटसरू वाट ओढत होता. तो मोठा होता, भाड्यावानी तगडा होता. तो धावत माझ्याकडं आला. बाजूला एक काटेरी फरोळ बियावरच पडलं होतं. त्या फरोळानं त्याने वांद्रावर झापाझापा वार केला. मग ते झाले आंब्याच्या झाडावर पसार. तेव्हा कुठं मी त्यांच्या मगरमिठीतनं सही सलामत सुटतो. तो माणूस धावत आला नसता तर मी अखेरचा श्वास घेऊन थंड पडलो असतो. 4-5 मिनिटांनी मी शाहूर झालो. तेव्हा तो माणूस म्हणला, लेकरा बरं झालं तुला वानेरानं सोडलं, नाही तर तुझ्या नरडीचा घोड घेतले असते. लई जात बिद्देशी असतं, त्याच्या नादी का लागला? लय नसानी असतात ते काळतोंडे. वानरी फासातून सोडवणारा माणूस मला चांगला वाटला. तो गोडी गुलाबीनं बोलत होता. मी त्याचं बोलणं जीवाचा कान करून ऐकत होतो. लेटचा धक्का लागल्यावर माणूस दचकावा तसा तो दचकला. थोबाडावर मारून घेत म्हणला, पोरा मी चुकलो रे. वानेर म्हणजे मारुतीचा अवतार. बरं झालं त्याईच्या मारामुळं तुझी दलिंदरी मातीला धन होईन. त्याच्या मारामुळं तू परवेश झाला. आता तुला तुझ्या कामात बरकत येईन. तुझं माळा एवढं काम सोपं होईन. तुला मोठमोठी माणसं भेटतील. तुझं कंगाल जीवन मंगल होईन. तुझ्यावरून जीव ववाळून टाकतील माणसं, ते तुला त्याईच्या पोटचा गोळा समजतील. अरे माणसानं वानेराला जरी मारलं तरी ते माणसांना मारत नाहीत. त्यांनी माणसाला मारलं की माणसाईचं जीनं बदलून जाते. त्याईची किरत बिनपंखाची आकाशाला जाऊन भिडते. वानेराचा मार खाणारा माणूस मोठा होते. तू जेव्हा शिकून मोठा होशील तेव्हा तुला माझी ध्यान येईन. अरे तुला धुना आपटल्यावानी जरी आपटलं तरी बी तुझा केस वाकडा होणार नाही. तुझ्या अंगातली रोगराई निघून मसनत जाईन. तुझा अवघा देह अंजनाच्या खोडावाने निब्बर होईन. असा वानेराचा मार असते सुभागी. असं खोटं नाटं सांगून माझ्या डोक्यात शेंदाडाभर रानगावऱ्याची राग भरून तो माणूस झपाझपा पावलं टाकत मुदखेडला रवाना झाला. गांडूळ बेळाकडं जावं तसं मी घरचा रस्ता धरलो. माणसांचा हाग्या मार आणि वांद्राचा जंगली मार खाऊन मी कोडगान बांडगा झालो होतो. म्हणून माझा ताठर रेजबाजपणा सैल आणि मातीमोल झाला. जब तक सास है तब तक आस है म्हणून मी माझं रडणं आणि पडकं जीवन पडत झडत पुढं ढकलो होतो. त्यातल्या त्यात म्हातार तरणीच्या जाचामुळं काटाळलो म्हणून मी रेडावलो. मला म्हातारीच्या घरी करमत नव्हतं, गमत नव्हतं. मन उपऱ्यावानी इकडं तिकडं भटकत होतं. तिच्या खोपडीवानी तिचं झोपडं जेंबिया घेऊन माझ्या मागं लागलं होतं. सखं वहिना साख्याला आणि आंड बुल्ली शिक्याला. सख्या आजीकडनं मला सख्या नातवावानी जिवाळ्याची, मायेची, लोभाची वागणूक मिळाली नव्हती.
मी तिचा सखा नातो असून ती परख्यावानी वागवली मला. माणूस आवडत नव्हता का बाई? आवडत होतं तिला फक्त माणसाचं काम. मी तिच्यापासून 4 हात दूर होतो म्हणून ती बाया मला पाण्यात बघत होती. श्रोते हो, हा होता जलमबेडी या रामराव झुंजारे यांच्या कादंबरीचा 12वा भाग. 13वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरीवर. तोपर्यंत नमस्कार.